नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरामध्ये एका जुन्या वाड्याला आग लागली। माधवजी का चिवडा दुकानाच्या वर वाड्याला आग लागली। आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नाशिकमधली ही बातमी आपण बघतोय। अत्यंत हलकी अशी दृश्य आहेत। भयानक आग इथे भडकल्याची आपण पाहतोय। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी जयेश साबळे आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून। जयेश, कशामुळे नेमकी आग लागली कळलेलं आहे का आणि आता काय परिस्थिती आहे? संपूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आली आहे का? त्या वाड्याला भीषण अशी आग लागली। या आगीचं प्राथमिक अंदाज कारण हे शॉक सर्किटमुळे असल्याचं बोललं जात आहे। काही वेळापूर्वी लागलेली ही आग आता अग्निशमन दलाच्या माध्यमातून विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आग आटोक्यात येण्याचे देखील दिसून येते। अगदी काही वेळापूर्वी झालेली ही घटनेमुळे या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसून मात्र या ठिकाणी काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र सध्या आता या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न हा अग्निशमन दलाकडून सुरू आहे। जी निश्चित। आणि त्याच्यामुळे आता साधारण किती वेळ लागतोय सगळी परिस्थिती निवळायला हे सुद्धा पाहावे लागेल। ही नाशिकमधली दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये एका जुन्या वाड्याला भीषण आग लागलेली आहे। जयेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।